Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? आय होप यू विल बी फाईन. यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन पाहिलं. त्यामध्ये आपण पाहिलं की हे जी काही सजीवसृष्टी आहे, लिव्हिंग थिंग्स आहेत या पृथ्वीवरती, त्यांच्यामध्ये वेगवेगळे स्पीसीज आढळतात, म्हणजे त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी आहे. आणि त्या डायव्हर्सिटीवरूनच आपण त्यांचं क्लासिफिकेशन केलं आहे. आणि ते क्लासिफिकेशन यासाठी केलं आहे की आपला जो काही अभ्यास आहे तो सोयीस्कर पद्धतीने व्हावा, किंवा जे काही आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत ते एक्सपेरिमेंट करताना आपल्याला सोपं जावं यासाठी आपण त्यांचं क्लासिफिकेशन केले. त्यानंतर आता आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय. तुम्ही म्हणाल डिझास्टर मॅनेजमेंट काय असतं, आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय, किंवा हे जे काही डिझास्टर आहे ते म्हणजे काय असतं. डिझास्टर हा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला काय आठवतं बरं? आपल्याला आठवतं पूर, भूकंप, दुष्काळ, वनवे, ज्वालामुखीचा उद्रेक यांसारख्या बऱ्याचशा आपत्तीची चित्रे आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. ते जे काही आपत्ती आहेत त्या आपत्ती नैसर्गिक पण असू शकतात किंवा मानवनिर्मित पण असू शकतात. पण ते आहेत ना, मग त्यांचं मॅनेजमेंट कशा पद्धतीनं आपण करू शकतो, किंवा ते मॅनेजमेंट करणं का गरजेचं आहे, ते मॅनेजमेंट केल्यानंतर काय होऊ शकतं. हे जे काही डिझास्टर आहेत त्या डिझास्टर पासून आपण कशा पद्धतीने सुटका मिळवू शकतो, त्यांचे काय प्रिव्हेन्शन्स आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टींची माहिती आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहावयाची आहे. चला तर मग आता आपण चॅप्टरकडे वळूया. कॅन यू टेल, सांगू शकता का तुम्ही, व्हॉट इव्हेंट्स डू यू सी इन दिस पिक्चर? तुम्हाला या पिक्चरमध्ये कोणते कोणते इव्हेंट्स दिसत आहेत? In this picture, firstly, we can see the figure. Here we can see that this is earthquake because the cracks are given to the land. In second picture we can see that this is drought म्हणजे दुष्काळ. In third picture it is flood म्हणजे पूर. Fourth picture, this is a fire, it may be man-made or natural. Fifth is about the storms. Sixth is about the volcano. हे जे काही व्हॉल्कॅनो आहे त्याच्या उद्रेकामुळे जो काही आजूबाजूचा एरिया आहे तो पोल्युटेड होतो, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी व वित्तहानी होते. सेकंड, व्हॉट वुड यू हॅव डन इन दिस सिच्युएशन? आणि अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कराल? फर्स्टली, तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने प्रोटेक्ट करता येईल हे पाहाल. थर्ड, हॅव यू एक्सपिरियन्स्ड सच अ सिच्युएशन युअरसेल्फ? तुम्ही कधी स्वतःहून अशा पद्धतीचा काही अनुभव घेतलाय का? फोर्थ, व्हाय डू दिस इव्हेंट्स ऑकर? का बरं हे जे काही इव्हेंट्स आपल्याला दिले गेलेले आहेत ते घडतात? बिकॉज ड्यू टू द इम्बॅलन्स ऑफ द नेचर दिस इव्हेंट्स ऑकर. नेचरचे जे काही इम्बॅलन्स होते, किंवा जे काही पोल्युशन वाढते, जे काही पॉप्युलेशन एक्सप्लोजन होते, त्याच्यामुळं सर्व नॅचरल रिसोर्सेसवरती स्ट्रेस येऊन हे सर्व काही इव्हेंट्स घडताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. नाउ मूव टुवर्ड्स व्हॉट इज मीन बाय डिझास्टर. आता आपण डिझास्टर म्हणजे काय हे पाहूया. डिझास्टर असं म्हटल्याबरोबर आपल्याला बरेचसे डिझास्टर आठवतात, पण त्यापैकी काही डिझास्टर हे नॅचरल असतात तर काही मॅनमेड असतात. तर ते डिझास्टर्स म्हणजे नेमकं काय हे आता आपण पाहूया. इन 1993 many people died due to the earthquake at किल्लारी in लातूर डिस्ट्रिक्ट. 1993 मध्ये लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी या गावामध्ये भूकंप आला होता, आणि त्या भूकंपामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवित व वित्तहानी झाली होती. इवन टुडे पीपल ऑफ मुंबई shudder at the memory of July 2005 when many people had lost their lives in the deluge caused by heavy rains. 2005ची जुलैची मुंबईकरांनी जरी आज सुद्धा आठवण काढली
तर त्यांना हळहळ वाटते, कारण 2005 जुलैमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडून तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाली होती. In July 2040, the whole village of Malin in Ambegaon Taluka of Pune district was destroyed in the matter of minutes due to landslide. Many got buried under the heaps of soil and stones and lost their lives. जुलै 2014 आंबेगाव तालुका पुणे जिल्हा मधील जो काही माळीण गाव आहे, त्या माळीण गावामध्ये भूस्खलन झाल्यामुळे काही मिनिटामध्ये अख्खं गाव उद्ध्वस्त झालेलं आपण पाहिले. इथे आपण पाहू शकतो फिगर 4.4 मध्ये हे जे काही माळीण गावामध्ये भूस्खलन झालं होतं त्यावेळेसचे हे चित्र आहे. In November 2015, many people died due to the flooding caused by heavy rains in Tamil Nadu. आणि नोव्हेंबर 2015 खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे तमिळनाडूमध्ये बऱ्याचशा लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. तर हे सर्व जे काही आपण डिझास्टर्स पाहिले, जे काही घडून गेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की हे जे काही डिझास्टर्स आहेत, ह्या डिझास्टरचा परिणाम म्हणजे फक्त जीवितहानी नसून वित्तहानी देखील आहे आणि त्यातून आपल्याला सावरण्यासाठी बरेचसे दिवस लागतात. नाव नेक्स्ट, व्हॉट इज डिझास्टर? डिझास्टर म्हणजे काय असतं? अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज ऑफ लाईफ, प्रॉपर्टी अँड सोशल अस्पेक्ट्स ऑफ अ नेशन और सोसायटी इज कॉल्ड ॲज डिझास्टर. ही डिझास्टर काय असतं? एक अचानक घडलेला असं इव्हेंट असतो आणि त्या इव्हेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी, वित्तहानी, त्याच प्रमाणामध्ये जे काही सामाजिक राष्ट्रीय प्रकारची जी काही हानी आहे ती होत असते, त्यालाच आपण डिझास्टर असं म्हणतो. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. काय डोके चालवायचे आपल्याला पाहूया. व्हॉट डिझास्टर कॅन ऑकर इन स्कूल ऑर इन द वे टू स्कूल. तुम्ही तुमच्या शाळेमध्ये किंवा तुम्ही ज्या रस्त्याने किंवा रोडने शाळेला जाता तिथे कोणते कोणते डिझास्टर्स घडू शकतात? अकॉर्डिंग टू यू, व्हॉट कॅन बी डन टू डील विथ सच अ डिझास्टर. आणि हे जे काही डिझास्टर आहेत ते कमी करण्यासाठी किंवा ते टाळण्यासाठी कोणती पावलं उचलली गेली पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? फर्स्टली, ऑन द वे टू स्कूल हा डिफरंट असेल प्रत्येकासाठी. म्हणजे तुमच्या शाळेला जाण्याचा जो काही वे आहे त्या वेमध्ये कोणते डिझास्टर्स घडू शकतात हे कोणीच सांगू शकत नाही. ते तुम्हालाच माहिती आहे की तुमच्या वे टू स्कूलमध्ये कोणते कोणते डिझास्टर घडू शकतात आणि ते रोखण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करू शकता. नेक्स्ट, हाऊ अँड वाय डू द फॉलोइंग डिझास्टर ऑकर. का बरं आणि कसे डिझास्टर घडतात इथे आपल्याला त्यांची लिस्ट दिली गेली आहे. फर्स्ट, फ्लड्स ड्यू टू हेवी रेन्स. अतिवृष्टी झाल्यामुळे पूर येत असतात. सेकंड, अन अर्थक्वेक, लाइटनिंग, अ व्होल्कॅनिक इरेप्शन एक्सेट्रा. थर्ड, फॉरेस्ट फायर, म्हणजे त्यालाच आपण वनवा असं म्हणतो. फोर, इन्क्रीज्ड रिस्क ड्यू टू हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अ लिमिटेड एरिया. एखाद्या कमी क्षेत्रफळाच्या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशन एक्सप्लोशन झाल्यामुळे त्याची डेन्सिटी वाढल्यामुळे रिस्क वाढते. रामपंथ अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन, जे काही इरेग्युलर कन्स्ट्रक्शन्स आहेत त्यांच्यामुळं वेगवेगळे डिझास्टर्स घडू शकतात. इकॉलॉजिकल इम्बॅलन्स. इकॉलॉजीचे इम्बॅलन्स झाल्यामुळे देखील सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे डिझास्टर्स घडू शकतात. 7, टेररिझम, रायट्स अँड क्राईम्स रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोजन, ॲसल्ट्स, फायर अँड ॲक्सिडेंट्स एक्सेट्रा. वेगवेगळे जे काही टेररिझम्स आहेत, वेगवेगळे क्राईम्स आहेत, बॉम्ब एक्सप्लोजन्स आहेत, वेगवेगळे जे काही फायर आहेत, ॲक्सिडेंट्स आहेत, हे देखील डिझास्टर्समध्ये येतात. डिझास्टर्स आर ऑफ
टू मेन काइंड्स, मॅनमेड अँड नॅचरल. डिझास्टर मेनली दोन काइंडचे असतात. त्यामध्ये फर्स्ट मॅनमेड आहे अँड सेकंड नॅचरल आहे. इथे आपल्याला क्लासिफाय करण्यासाठी बॉक्स दिला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मॅनमेड डिझास्टर्स कोणते आणि नॅचरल डिझास्टर कोणते हे विचारले गेले. फायर इज मॅनमेड डिझास्टर, अर्थक्वेक इज नॅचरल डिझास्टर, लीकेज ऑफ केमिकल गॅसेस इज मॅनमेड डिझास्टर, स्टॉर्म्स नॅचरल डिझास्टर, फ्लड्स नॅचरल डिझास्टर, सुनामी नॅचरल डिझास्टर, बॉम्ब एक्सप्लोजन man-made disasters, collapse of a building man-made disasters, war man-made disaster, forest fire natural disaster. तर इथे आपण ह्या जो काही बॉक्सचं क्लासिफिकेशन केले ते मॅनमेड डिझास्टर आहेत की नॅचरल डिझास्टर्स आहेत यावरती. फर्स्टली आपण समजून घेऊया मॅनमेड डिझास्टर्स म्हणजे काय असतात. जे मानवनिर्मित असतात, म्हणजे जसे की मानवांच्या वेगवेगळ्या चुकांमुळे त्यांचे जे काही ॲक्सिडेंट्स आहेत त्यांच्यामुळे जे काही डिझास्टर घडतात त्यांना मॅनमेड डिझास्टर म्हणतात. मॅनमेड डिझास्टरमध्ये प्रामुख्यानं जे काही लिकेज ऑफ असतात केमिकल गॅसेसचे, त्याचप्रमाणे फायर, बिल्डिंग कोलॅप्स होणे, बॉम्ब एक्सप्लोजन, टेररिझम, क्राईम्स असे जे काही वेगवेगळे डिझास्टर असतात ते मॅनमेड असतात. आणि नॅचरल डिझास्टरमध्ये इकॉलॉजीचं किंवा इकोसिस्टीमचं जे काही इम्बॅलन्स आहे त्याच्यामुळे जे काही डिझास्टर घडतात त्यांना नॅचरल डिझास्टर असं म्हणतात. फर्स्ट डिझास्टर वी हॅव टू सी दॅट अर्थक्वेक्स. अर्थक्वेक्स काय असतात हे आता आपण पाहूया. आता आपण पाहूया अर्थक्वेक म्हणजे काय. अर्थक्वेक भूकंप म्हणल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर येते ती कंप पावणारी जमीन. पण ती का होते, भूकंप काय येतो, कशामुळे येतो, त्याचे जे काही परिणाम आहेत, त्याचे इफेक्ट्स आहेत ते आपल्याला आता पाहायचे आहेत. Movements in the interior of the earth release tremendous amounts of energy. This causes seismic waves leading to movements of the earth's surface like tremors, shaking, cracking up, etc. आणि पृथ्वीचा जो काही अंतर्गत भाग असतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी रिलीज झाल्यामुळे आणि ती जी काही एनर्जी आहे रिलीज झाली आहे त्याच्यामुळं सेसेमिक वेव्सचं तिथे फॉर्मेशन होऊन ते वेव्स मुवमेंट्समध्ये कन्वर्ट होत असतात. आणि मुवमेंट्समध्ये कन्वर्ट झाल्यानंतर अर्थचा जो काही सरफेस आहे तो वेगवेगळ्या ट्रेमर्सनी, शेकिंग्सनी, हादऱ्यांनी, त्याचप्रमाणे वेगवेगळे मोठ्या प्रमाणामध्ये क्रॅक्स पडतात. इथे आपण पाहू शकतो फिगरमध्ये आपल्याला दिले गेलेले आहेत. अशा पद्धतीचे क्रॅक्स अर्थक्वेक आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतात. सच व्हायब्रेशन्स और क्वॅकिंग इन अर्थ्स क्रस्ट इज नोन ॲज अर्थक्वेक. आणि हे जे काही व्हायब्रेशन्स आहेत अर्थच्या क्रस्टमध्ये होणारे त्यांना अर्थक्वेक असं म्हटलं जातं. इट इज बिलीव्ड दॅट बिसाइड्स अदर कॉजेस, मॅनमेड कॉजेस लाईक मायनिंग अँड कन्स्ट्रक्शन ऑफ बिग डॅम्स कॅन अल्सो लीड टू अर्थक्वॅक्स. अर्थक्वेक ही जरी नॅचरल डिझास्टर असलं तरी त्यामागे मानवाचा खूप मोठा हात आहे. तुम्ही म्हणाल तो कसा, तर अशा पद्धतीने की मानव जो काही खाणकाम करतोय, त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या डॅमचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी जमिनीमध्ये खोदकाम करतोय, त्याच्यामुळेच अर्थक्वेक्स होण्यासाठी मदत होतीये. आता आपण पाहूया अर्थक्वेकचे इफेक्ट्स काय आहेत. डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, दॅट इज बिल्डिंग्स, ब्रिजेस, रोड्स, रेल्वे ट्रॅक्स एक्सेट्रा. जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहेत त्यांचं डिस्ट्रक्शन केलं जातं. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे काही बिल्डिंग्स आहेत, ब्रिज आहेत, रोड आहेत, यांच्यासारखे जे काही वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, त्याचप्रमाणे रेल्वे ट्रॅक्स आहेत, यांचं डिस्ट्रक्शन केलं जातं ह्या अर्थक्वेकमुळे. चेंजेस इन द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ रिव्हर्स. जे काही नदीचे प्रवाह असतात मोठ्या मोठ्या अर्थक्वेक्समुळे त्यांचे जे काही फ्लो आहेत त्यांची डिरेक्शन चेंज होत असते. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी व वित्तहानी आपल्याला
अर्थक्वेकमुळे झालेली पाहायला भेटते. इथे एक्झाम्पल म्हणून आपण यापूर्वी पाहिलेला 1993चा जो काही किल्लारीचा अर्थक्वेक होता तो घेऊया. तिथे तेव्हा लातूर जिल्ह्यामध्ये 1993मध्ये किल्लारी या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्थक्वेक झाला होता. आणि हा जो काही अर्थक्वेक आहे त्याचे जे काही युनिट आहे ते रिश्टर आहे आणि त्या रिश्टरमध्ये अर्थक्वेक मेजर केले जातात. सेकंड इज फ्लड्स. फ्लड्स म्हणजे पूर कशामुळे येतात हे आता आपण पाहूया. अ फ्रिक्वेंटली ऑकरिंग नॅचरल डिझास्टर इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड इज फ्लड. जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारंवार घडणारं जे काही नॅचरल डिझास्टर आहे ते म्हणजे फ्लड आहे. ड्यू टू एक्सेसिव्ह रेन्स इन द सेम प्लेस a river overflows its banks causing a flood. आणि जे काही मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होते एकाच जागेवरती किंवा नद्यांचं जे काही ओव्हरफ्लो आहे त्यांच्या किनाऱ्यावरनं त्यामुळेच पूर येतात. द वॉटर ड्रेनेज सिस्टीम इन बिग सिटीज फॉल्स शॉर्ट वेअर देअर इज हेवी रेनफॉल. आणि जे काही मोठे मोठे सिटीज आहेत त्या सिटीजमध्ये प्रचंड अशा प्रमाणामध्ये पाऊस पडल्यानंतर वॉटर ड्रेनेज होतं. वॉटर ड्रेनेज झाल्यामुळे तिथे जे काही गटर नाले आहेत ते तुंबले जातात आणि ते तुंबल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून तिथे फ्लड सारखी जी काही परिस्थिती आहे ती निर्माण होते. वॉटर ओव्हरफ्लोज ऑन टू द रोड्स अँड सराउंडिंग एरियाज अँड इवन एंटर्स नियर बाय हाऊस. आणि ते जे काही ड्रेनेज सिस्टीम मधलं वॉटर आहे ते वॉटर ओव्हरफ्लो होऊन रोडवरती येतं, सराउंडिंग एरियाजमध्ये म्हणजे जे काही परिसर आहे त्याच्यामध्ये पसरतं आणि त्याप्रमाणेच ते त्याच्या आजूबाजूला जे काही घरे आहेत त्या घरांमध्ये देखील जातं. इफेक्ट्स ऑफ फ्लड्स. फ्लड्सचे काय इफेक्ट्स आहेत आता आपण पाहूया. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवित व वित्तहानी होते. सॉइल इरोजन होतं. सॉइल इरोजन म्हणजे जे काही जमीन आहे त्या जमिनीमधले जे काही ऑर्गॅनिक मॅटर्स आहेत त्या ऑर्गॅनिक मॅटर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट्स असतात आणि ते न्यूट्रिएंट्स फ्लो ऑफ होतात या फ्लडमुळे. डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स. जे काही पीक घेतले गेले जातात त्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतोनात नुकसान होतं. आफ्टर इफेक्ट्स ऑफ फ्लड्स like spread of diseases and epidemics affecting the health of the people. आणि पूर येऊन गेल्यानंतर सुद्धा तिथे पाण्याचं जे काही साचलेलं प्रमाण असतं त्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजार पसरत असतात. नेक्स्ट इज स्टॉर्म्स. वादळे. वादळे काय असतात आपण पाहूया. द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर belts in atmosphere causes changes in weather resulting in strong winds or storms. जे काही ॲटमॉस्फिअर आहे त्या ॲटमॉस्फिअरमध्ये लो अँड हाय प्रेशरचे बेल्ट्स तयार होतात आणि त्या बेल्ट्समुळेच त्याचाच परिणाम म्हणून हा आपलं जो काही वातावरण आहे हवामान आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विंड्स आणि स्टॉर्म्स यायला सुरुवात होते. इफेक्ट्स ऑफ स्टॉर्म. हे जे काही स्टॉर्म्स आहेत त्यांचा काय इफेक्ट होतो. ग्रेट डॅमेज इन द स्टॉर्म अफेक्टेड रिजन. ज्या एरियामध्ये स्टॉर्म येतात तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. ट्रेमेंडस लॉसेस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी काही लाईफ आणि प्रॉपर्टी आहे यांचं नुकसान होतं. डिसरप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. जे काही इलेक्ट्रिक सप्लाय आहे त्या इलेक्ट्रिक सप्लायचं डिसरप्शन होतं म्हणजे डिस्कनेक्शन होतं. डिसरप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. जे काही कम्युनिकेशनचं आणि ट्रान्सपोर्टचं जे काही सिस्टीम आहे ती कनेक्ट होते. नेक्स्ट इज फॉरेस्ट फायर. फॉरेस्ट फायर काय असतात आपण पाहूया.
अ फॉरेस्ट फायर इज ॲन अनकंट्रोल्ड फायर इन अ फॉरेस्ट. जंगलामध्ये जे काही वनवे लागतात ते अनकंट्रोल्ड असतात. पास्चर और ग्रासलँड ड्यू टू नॅचरल और मॅनमेड कॉजेस फॉरेस्ट फायर स्प्रेड ॲट अ ट्रेमेंडस स्पीड. आणि हे जे काही फॉरेस्ट फायर असतात ते नॅचरल रिजनमुळे किंवा मॅनमेड कॉजेसमुळेच देखील होतात. आणि जे काही गवताळ प्रदेश आहेत तिथे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि हे जे काही फॉरेस्ट फायर आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये लवकरात लवकर पसरत असतात. इफेक्ट्स ऑफ फॉरेस्ट फायर. ह्या फॉरेस्ट फायरचे इफेक्ट काय असतात आपण पाहूया. ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. ग्रासलँड्समध्ये किंवा फॉरेस्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे नॅचरल प्लांट्स, ऑर्गॅनिझम्स, इन्सेक्ट्स असतात आणि त्यांचं जे काही तिथलं हॅबिटेट असतं त्या हॅबिटेटचं आणि ते जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज होतं. पोल्युशन ऑफ एअर. आणि हा जो काही वनवा आहे, हा जो काही फॉरेस्ट फायर आहे त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्मोक ही वातावरणामध्ये मिसळली जाते आणि त्यामुळेच एअरचं पॉप्युलेशन झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. कॅन यू टेल, सांगू शकता का तुम्ही, हाऊ मेनी चिल्ड्रन आर देअर इन युअर क्लास ॲट प्रेझेंट. तुमच्या क्लासमध्ये किती विद्यार्थी प्रेझेंट आहेत तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या क्लासमध्ये किती विद्यार्थी प्रेझेंट आहे हे तुम्हालाच माहिती असणार. सेकंड, व्हॉट वूड हॅपन इफ 5 टाइम्स दिस नंबर सॅट इन युअर क्लास. जर तुमच्या वर्गामध्ये तेवढे आत्ता जेवढे विद्यार्थी प्रेझेंट आहेत त्यांच्यापेक्षा 5 पट जास्त विद्यार्थी जर प्रेझेंट असलेले आपल्याला पाहायला भेटले किंवा प्रेझेंट राहिले तर काय बरं होईल. त्यांच्यामध्ये खूप कमी जागा असेल, कमी जागा असल्यामुळे त्यांना रेस्पिरेशनला त्रास होईल. थर्ड, विच काइंड ऑफ डिझास्टर कॅन ऑकर इन ॲन एक्स्ट्रीमली क्राऊडेड स्पेस. जिथे खूप क्राऊडेड प्लेस असतो तिथे कोणते डिझास्टर होतात, तिथे मॅनमेड डिझास्टर होतात. जसे की लो रेट ऑफ रेस्पिरेशन, CO2 एक्सक्रिशनचं प्रमाण जास्त असतं. आपण आता पाहूया डिझास्टर मॅनेजमेंट याच्याबद्दल. कम्युनिटी पार्टिसिपेशन्स अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड. कम्युनिटी पार्टिसिपेशन आणि डिझास्टर मॅनेजमेंट हे खूप जवळचे आहेत. टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर्स, मेकिंग प्लॅन्स टू फेस डिझास्टर्स अँड डेव्हलपिंग द कॅपॅसिटी फॉर दॅट इज कॉल्ड अ डिझास्टर मॅनेजमेंट. आणि एखादं डिझास्टर जर आलं त्यासाठी योग्य वेळी योग्य अशी प्रिव्हेन्शन करणं, त्याचप्रमाणे त्या डिझास्टरला फेस करण्यासाठी किंवा ती फेसिंग कॅपॅसिटी डेव्हलप करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स तयार करणे यालाच डिझास्टर मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. टू प्रिव्हेंट और रिड्यूस डॅमेज कॉज्ड बाय नॅचरल और मॅनमेड डिझास्टर, एमर्जन्सी प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. आणि हे जे काही नॅचरल किंवा मॅनमेड डिझास्टर आहेत त्यांचं जे काही परिणाम आहेत, इफेक्ट आहेत, हे रोखण्यासाठी आपल्याला एमर्जन्सी प्लॅनिंग किंवा मॅनेजमेंटची रिक्वायरमेंट आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.